गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं एअर इंडिया 171 विमान टेक ऑफ करताना कोसळलं. जेव्हा हे विमान कोसळलं त्यावेळी आकाशात मोठा धूर झाला होता. या विमानात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली. या घटनेनंतर बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं असून बचाव कार्य सुरू आहे. दरम्यान या सगळ्यात एका प्रवाशानं धक्कादायक माहिती दिली आहे. त्याला विमान अपघाताची आधीच कल्पना असल्याचे त्याने ट्विट करत म्हटलंय. तसंच विमानात काहीतरी वेगळ्या गोष्टी जाणवल्याचं त्याने सांगितलं आहे. या प्रवाशाच्या म्हणण्यानुसार त्याने दिल्लीहून अहमदाबादपर्यंत याच विमानातून प्रवास केला होता. त्यावेळीच त्याला काहीतरी गोष्टी वेगळ्या असल्याचं विमानात आढळले होते. त्याने हा व्हिडिओ देखील तयार केला होता जो त्याला एअर इंडियाला शेअर करायचा होता. We are almost about to taxi, but this AC is not working. Look at everyone, and it's so many people. They are using these magazines. AC is not working at all. And as usual, your TV screens are also not working. Neither this button for calling the cabin crew. Nothing is working. Nothing. Not even the light is working. See, is this what you are providing? And as usual, that is why Air India is considered as one of the worst airlines in the world. AC is still not working, and today it is very, very, very hot in Delhi. Dreamliner 787. See, I'm sweating like hell. And we are here for the last 15 minutes. Nothing happening. Remote isn't working. Nothing is working. And as usual, the map, the in-flight entertainment is not working. Leave in-flight entertainment. Calicut to landing stations. If I talk about this light, it is also not working. If I press this cabin crew button, it's not working either. Nothing is working. Nothing at all. दरम्यान त्याने आता या संदर्भात अधिक माहिती देण्याची तयारीही दर्शवली आहे. संबंधित यंत्रणांनी त्याच्याशी संपर्क साधावा असं आवाहन त्यानं केलं आहे. हा दावा अपघाताच्या पार्श्वभूमीवर अतिशय गंभीर मानला जात असून संबंधित यंत्रणांकडून याची चौकशी होण्याची शक्यता आहे.